नमस्कार. छा, हे तर काहीच नाही. वयोगट 8 ते 10 वर्ष आसपास वय असताना एक प्रकारचे विनोद खूप आवडायचे. एक मुलगा म्हणतो की माझे वडील इतके उंच आहेत की ते खालीच उभे राहून सिलिंग फॅन पुसतात. दुसरा त्यावर म्हणतो हे तर काहीच नाही, माझे वडील इतके उंच आहेत की ते तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावरचा बॉल उचलतात. मग तिसरा मुलगा म्हणतो हे तर काहीच नाही, माझ्या वडिलांचा हात थेट चंद्रालाच पोचतो. असं काय काय? तर हे जे छ्या, हे तर काहीच नाही, हे पूर्वी विनोदात जास्त आढळायचं. आता मात्र जीवनात सगळीकडे बोकाळलं आहे. सुख दुःख बरं वाईट कशाही बाबतीत आपण काहीही सांगावं की दुसरा म्हणतो छ्या, हे तर काहीच नाही, आणि तिसरा त्यावरही कडी करतो. उदाहरणार्थ, एकाने म्हटलं की अरे अमुक ठिकाणचा बटाटा वडा काय चविष्ट असतो, की दुसरा सरसावलाच छ्या, हे तर काहीच नाही, तमुक ठिकाणचा याहूनही चविष्ट असतो. हीच गोष्ट आजारपणाची. कुणी म्हणालं ना की माझा ना डावा गुडघा दुखतो हल्ली, की 4 जण त्यांचे विविध अवयव कसे आणि किती दुखतात याचं साग्र संगीत वर्णन करतात. म्हणजे कुणी म्हणालं की माझं पोट बिघडलं, मी 4 वेळा शौचाला गेलो, की हे वाक्य सुद्धा खाली पडून देत नाहीत. आम्ही आपले सदैव तयार. छ्या, हे तर काहीच नाही. तुलना करण्याचा स्वभाव माणसाचा बहुधा जन्मजातच असतो. त्यात संस्कारामुळे कमी अधिक भर पडते एवढंच. मग काय, वय, शिक्षण, रंग, पगार, तुझी साडी, माझी गाडी, सुंदर बायको, त्याहून सुंदर शेजारी, सगळीकडे आपलं ज्याचं त्याचं छ्या, हे तर काहीच नाही. या एका बाबतीत मात्र सर्व समभाव. सुख दुःख काही असो, कोणी काही म्हणायचा अवकाश, त्याच्या वर ताण काहीतरी सांगायला आपण तयार. मला तर गंमत वाटते. झुरळापासून ते हवेचं प्रदूषण, कुठल्याही बाबतीत सगळ्यांकडे वर चढ माहिती तयार असते. आत्ता घडत असलेली, घडून गेलेली, आत्याच्या मामीच्या वहिनीच्या कुणाबाबतीत घडलेली, किंवा जागतिक आणि भारतीय राजकारणात घडणार असलेली सुद्धा. मोदींनी अमुक केलं की उत्तर आलंच छ्या, हे तर काहीच नाही, आता ट्रम्प बघच काय करेल ते. लहानपणी तुलना करण्याचा एक वाक्प्रचार होता, पायी चालणाऱ्याकडे बघावं असा काहीसा. आता मात्र सगळेजण आपापलं हेलिकॉप्टर घेऊनच मुळे तयार असतात. 50 वेळी झाल्या बहुधा आटोपता येतो. माझा प्रयत्न असतो रीड मोर फक्त एकदा दाबावं लागावं आणि तेवढ्यात मला जे वाटतंय ते सांगावं. म्हणून तर याला म्हणायचं लघुलेख. अर्थात यावरही कोणी म्हणालच छ्या, हे तर काहीच नाही. मी जो असाच एक छ्या दिवस 2024. आजचा बोनस. सध्या तरुण कवी अपूर्व राजपूत माझ्या हिटलिस्टवर आहे. त्याची एक हलकी फुलकी प्रेमकविता मीच सादर करतोय. तुझ्या पुढे तर काहीच नाही. नमस्कार.